जय बाळमामा मित्रांनो, मामांच्या तळावरती जोरदार असा पाऊस झाला. आम्हाला अक्षरशः खांड बाहेर काढायला लागली. हे बघा, बघू शकता आपला बाजा भैया. सगळी खांड आम्ही गावात घातली होती बघा. कुठे शाळाकड, कोणी रस्त्याला. आता आमचा 1 नंबर खांड शाळाकड होता. शाळेच्या जे थोडासा निवारा होता तिथं आम्ही खांडराती बसवला होता. असा एकदम बेकार जोरदार असा पाऊस झाला. त्या पावसात तुम्हाला सांगतो, मेंढराला बसण्यासारखी जागाच नव्हती. चिखलात मेंढरांचे पाय घुटे की घुसू लागले खाली. मग त्याच्या पाय मला खांड काढा लागला. रात्रभर खांड बसून आता आम्ही आणलाय बघा. हे का मनी अडवान लय बेजार राव. बघू शकता तुम्ही मेंढर कशी झाली ती. असली बेजारी, असली सेवा करावी लागते. ऊन ताण पाऊस बेजारी काही बघणं लागते मामांच्या सेवेत. खांड आणून आम्ही वाघरीत घातलाय रात्रभर, तरी तेवढी काही परेशानी नव्हती. खांड आम्ही व्यवस्थितरित्या काढला. आमची पाल बी आहे इथं. खांडून आता घातलाय वाघरीत, मस्त वाघरीत घातलाय आता खांड. मामाची मेंढर काढायचे, जे पाजणीच्या मेंढ्या आहेत त्या मेंढ्या आता काढून त्यांची पिल्ले त्यांना पाजवायची. ते तीन नंबर खांड आलाय बघा. सगळे खांड गावातच होती. शेळीच्या खांडाने 4 नंबर खांड मिक्स केला होता. ते बी आता आल्या काढला. ते खांड आम्ही बाजूला घेतली. सगळे खांड बघू शकता. एवढी मामांच्या दरबारात मामांची सेवा करावी लागते. काही बघून लागते. जसे आपली नवीन तसं ऊन वारा पाऊस चिखल काहीच बघून लागते. बघू शकता. माझ्या पायाला मार लागल्यामुळे मला काय जास्त फिरायला जम नाही. खाली पाय सुद्धा टेकू दे नाही. तरी बी जसं होईल तसं मी चलतो खांडाच्या माग. जेव्हा जमल तेव्हा जातो. पोरं आपली सांभाळून घेणारी आहे, ती बिचारी मला सांभाळून घेतात. काही बोलत नाहीत, काही नाही. मी काल खांडाकडे गेलो होतो तर मला दाबून धरून वापस पाठवली. पण तिचं थांबू नको म्हणजे खांडाकडे. खांड लांब होता तरी गेलो होतो मी. मला वापस पाठवले बिचारी. मन्या, प्रतीक, ऋषी, अजून मी खांडातल्या जवळपास सगळेच पोरं माझा विचार करते, चांगले म्हणते. आता हे बघा माझा पाय. मी ही बाजू खाली टेकीतच नाही, कारण इथंच आहे जास्त मार. इथं आणि ह्या बाजूला ही मी समोरच्याच पंजावर टेकीत चलतो. मागं उठतळ झाला. उठतळाला मला जवळ आहे म्हणली आणि जवळपास 5-6 किलोमीटर असं चालत आलो मी. तेव्हा काही वाटलं नाही. पण गावाच्या जवळ आल्यावर इथं न करते काड्या काही ते शिरली होती. तेव्हापासून जास्त झालं. आता टेको पण दे नाही तर म्हणजे सगळं म्हणजे दुखणं जवळपास बरं झाल्यासारखं होतं. आणि मी कोरडे केली, ती पट्टी बांधली, जरा ओलच व्हायला लागली म्हणून पट्टीच काढून टाकली. उद्या म्हणलं त्रास काय व्हायचं ती. मित्रांनो बघू शकता काय 3 नग. 3 नग तुम्हाला धावता अशी आहेत का नाही. बस हे तर वाघ म्हणते मी लंगडा झालो. मी म्हणजे माझ्या पायाला लागले तर हे वाघ काय म्हणते माहिती का, काल मला पाण्यातून हिने बाहेर काढून आणलं. म्हणजे मला नदीतून दुसरीकडे पोहोचलं त्या फपसावर बसून. तर हे वाघ काय म्हणते माहिती का, मी रोहित्याची मदत केलो लंगड्या खुळ्याची मदत करा पुन लागते. एवढं वाघ भारी बोल लागला काल. आणि हो काय हे 2 नग बस तरी बाई, म्हणजे एवढी काळजी घेतात का नाही. वा, सांगता सोयच नाही. म्हणजे कुठं जगण्याला आधार काय ते काय म्हणते तर जगण्याला उपयोग असं वाटलं मला. हे आणि हे 2 नग आहे. ऋषी हे प्रतीक, हिचे नाव मी ठेवले ऋतिक प्रतीक अशी नाव ठेवलीत मी दोघांची. 2 नग अशी आहेत का नाही. हे झालं आमचा मन्या झाला. सगळे म्हणजे काळजी घेतात बघा. माझ्या पायाला लागलं. मला खंडाकडे छाटीव देत नाहीत. खंडाकडे कसलं जीव देत नाही मला. मी खंडाकडे दिसलं की मोजकं काम माझ्या हाताने जे होईल मी करतो. आणि बाकी मला हे आगोड काम काहीच करत येत नाही. पटकन बघून माझ्याजवळ तिथे दोघं. आणि हो का हे एक आमचा कोलू, हे मला काम करू लागते नंतर डायलॉग मारते. मला पण लागते मी रोहित्याची मदत केलं, लंगड्या खुळ्याची मदत केलं असं म्हणते. आमच्या खांडावर येऊ का हे बारक एक आहे.
ही बारक बी आहे बघा. याला आता एक नेमकं बिस्किट पुढे आणला होता, बिस्किट पुढे खालास कर. हे बघा पायात रॅपर टाकून ठेवले, एवढा वाघ भारी. रात्री कोणी जेवली नाही ती, रात्रभर कोणी जेवली नाही. माझ्यापाशी होता थोडासा चिवडा, मी चिवडा पाठवून दिलता, ते बी संपला. ते बी 2 जणांना काही खाल्ला त्यांनी, बाकी कोणीच काही खाल्लेलं नाही. आता ह्यांच्यासाठी बिस्किट म्हणून बिस्किटाची जोड लावली आहे. आता हे जायला तर खंडाकडे दुसरी पोरं आपली थांबा तुम्हाला धावतो. ते बघा तिकडं मन्या आहे, माधुबाई आहे, पाहुणे आहे, आणि दुसरे 200 व्यक्ती इथे बघा. मन्या बी आहे तिकडून. तर ही सगळी खंडाचं काम उरकत येते. थोडंसं राहिले फक्त, बाकी सगळं झालंय. तर गणपिले वगैरे टाकायचे. तर बघा आमच्या खंडातली बबली गे बबले कशी बघती कॅमेऱ्याकड. ए बबले, बबली भरली का काय करणार. हे बघा अजून सगळे पिली तसेच आहे ती. हो का मातोड्यात भरलेत. हे बघा आमचा कोणता हा या सुदाम आहे, सुदाम. हे काही सुनीता, सुदाम, सुनीता, पुनीचे हे 3 पिल्ले. ए सुदाम, सुदाम रे सुदाम. अरे सुदाम इकडं आहे रे. ही आहे सुनीता, सुनीता गे सुनीता. तेच म्हणजे चेहरा अशा कशा दिसायला लागले. बघा बघा कॅमेऱ्याकडे कशी येते बघा. सुनीता, सुनीता, ए सुनीता नकटे. कमी भिजलीस का, कमी भरलीस का तू चिखलात. तिकडे देऊ का सुद्धा मम्मीकडे चालाय त्याच्या. काही पुण्य आमची. हिला तर कॅमेराच पाहिजे, काय म्हणतीन काय नाही की. कलू कलू काळू शिकता सगळी मिनट असेच येते. येऊ का आईचं पिलू बघा तुम्ही कसं भरले. ए ढोल्या धमकी गे धमकी माय. हे बघा हा डोलू शेठ. आओ आलो आलो. आता पिलेला औषध पाजायचे. पिलेला औषध पाजायचे. चिखलात पिले काही उचल नाही ते बघा. बबली निसता इकडून तिकडे पळायला लागली. बबली तिकडं चल चल तिकडे चल 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 चल. हो औषध पाजायचे. मी लंगडा माणूस तर उभा टाकतो औषध धरून. काय गणपिल्या काढायला लागली ती. अरे औषध पाजायचे. का बबली अजून आली. बबले हे बघा आमच्यासाठी आता चहाची सोय केली. पावसात मेंढरे इकडे होता, कोणी जेवण केलेलं नाही म्हणून आमच्यासाठी बिस्किटाची सोय केली बघा आचार्यांनी. बघा 1 ते 6 सगळ्या खंडात अशीच बंबाबंब आहे. सगळे चिखलातच भरली ती. आता औषध पाजणं चालू आहे. काही 6 नंबरचे खंडातले सेवेकरी बघू शकता. काही पाण्यावरचे खंडाचे खंड मालक बघा. आता पाण्यावरचे पिले बाहेर काढायचे. तर का 6 नंबर खंडातला सेवेकरी लहानसा सेवेकरी यायला गणपिलू म्हणायला लागले ते बघा. काही सगळी सेवेकरी म्हणजे शेळीचा खंड सुद्धा काढला होता रात्री. जवळपास सगळेच खंड काल रात्री गावात होते. 2 पंप आहे 2. हे बघा 5 नंबर खंड. सगळे पाण्यावरची पिले टाकणे चालू होती बघा. रात्रभर सगळी खंड बेजारीने बसवली. परत सकाळी ती गावात आणली. तर बघू शकता हा 4 नंबर खंड. औषध पाजणं चालू आहे. पाण्यावरचे पिले काढायचे ते बाहेर. गावकरी मंडळी आहेत सगळे. पाण्यावरची पिले टाकणे चालू आहेत बघा. आमचा डिगा दूध पाजते बघा. औषध पाजते बघा सगळे. म्हणजे औषध पाजणं चालू आहे. पाण्यावरची पिले काढायची ती बाहेर सगळी काढणं चालू आहे बघा.
एवढी बेजारी की सांगता सोयच नाही. चिखलामध्ये आता बघू शकता माती अशी कडक होऊन बसली आहे. म्हणजे फक्त आरतीच्या आधीपर्यंत पाऊस होता, कडक पाऊस होता, साधा सुद्धा नव्हता. मग रात्रभर पाऊस नाही त्याच्यानंतर. आता आमची या खाण्यातली बघा मन्या. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बाळमामांच्या नावाने चांग भले, मिडीमोलीच्या नावाने चांग भले. चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करून टाका, म्हणजे आम्हाला व्हिडिओ टाकायला अजून सुद्धा स्फूर्ती येईल.